बारामती पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीनं सध्या सावध भूमिका घेतली आहे। काँग्रेसचं मन दुखावेल असं कुणीही बोलू नये अशा सूचना राष्ट्रवादीनं दिलेल्या आहेत। पोटनिवडणुकीबाबत कुणीही आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये, काँग्रेसचं मन दुखावलं जाईल असं कुणीच बोलू नये। दुपारी 3 वाजेपर्यंत माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिलेल्या आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून हे कळतंय। बारामती पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतलेली आहे। काँग्रेसचं मन दुखावलं जाईल असं कोणीही बोलू नये। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, हा सावध पवित्राच म्हणावा, आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत, पण दुसरीकडे काँग्रेस मात्र ही निवडणूक लढण्यावर ठाम आहे। एकंदरीत जर पाहिलं कस्तुरी तर अगोदर ज्या पद्धतीने पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात डाऊनफॉल सुरू होईल अशा संदर्भात जे विधान केलं होतं, त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर कोसळले। कारण अजित पवार यांची राजकारणाची सुरुवातच काँग्रेसपासून झाली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाराज झालेल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरती सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। त्यानंतर सकाळी रोहित पवार देखील भेटले आणि या सगळ्यांच्या मध्ये आता नरमाईची भूमिका येत असताना संध्याकाळी 3 वाजेपर्यंत साधारणपणे हा अर्ज मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्या दरम्यान कोणत्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे विधान करून काँग्रेस कार्यकर्त्यांचं, काँग्रेस नेत्यांचं मन दुखेल असं विधान करू नये अशा सूचना ज्या आहेत पक्षाच्या श्रेष्ठीकडनं देण्यात आल्या आहेत। त्यामुळे सगळे जे पक्षाचे नेते आहेत 3 वाजेपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। त्याच सगळ्या संदर्भामध्ये आज सकाळी शरद पवार यांनी मी काँग्रेसला सल्ला देईल की त्यांनी अर्ज मागे घ्यावा असं विधान केलेलं आहे। त्यामुळे आज अर्ज मागे होण्याची 100% शक्यता आहे असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, राष्ट्रवादीच्या पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कोणीही यामध्ये मिठाचा खडा टाकू नये अशा सूचना ज्या आहेत पक्षाश्रेष्ठींनी पक्षातील नेत्यांना दिल्याचं समजतंय। नक्कीच, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।